हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, आपण आपल्या चॅनलवर 30 दिवसात इंग्रजी वाचन चॅलेंज कोर्स सुरू केलेला आहे. या सिरीजमध्ये आपण डे वाईज इंग्लिश रीडिंग कशा प्रकारे इम्प्रूव्ह करायचे ते शिकत आहोत. आजचा दिवस आहे 5वा. आज आपण 3 अक्षरी शब्दांचे वाचन, यामध्ये ओ आणि यू चा उपयोग करून 3 अक्षरी शब्दांचे वाचन कसे करायचे ते बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ए, ई आणि आय या वॉवेल्सचा उपयोग करून 3 अक्षरी शब्दांचे वाचन कसे करावे ते बघितलेलं आहे. जर आपण ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत, ते व्हिडिओ आपण नक्की बघावे. या सिरीजमध्ये आपण अगदी शून्यापासून इंग्रजी वाचायला शिकवत आहोत. चला तर वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण काय शिकणार आहोत थोडक्यात बघूया. ओ आणि यू या 2 स्वरांचा उपयोग करून शब्द कसे बनवायचे ते आपण शिकणार आहोत. ओ चा जो साऊंड आहे तो अ असा होतो आणि यू चा साऊंड अ असा होतो. यानंतर आपण बघणार आहोत शब्दांची फोड, वाक्यात शब्दांचा वापर कसा करायचा आणि सेंटेन्स रीडिंग बघणार आहोत. सुरुवातीला आपण ओ स्वराचा आवाज आणि ब्लेंडिंग बघणार आहोत. बघा, ओ चा आवाज अ असा होतो. फॉर एक्झाम्पल डॉग. आता डॉग हा जो वर्ड आहे यामध्ये 3 लेटर्स आहेत, डी, ओ आणि जी. तर डी चा साऊंड ड होतो, ओ चा साऊंड अ होतो आणि जी चा साऊंड ग होतो. आता ड आणि अ एकत्र आले तर डॉ असा होतो आणि जी चा साऊंड आहे ग, डॉ ग, ड अ ग, डॉग. चला काही फॅमिली वर्ड्स आपण बघूया. ओजी, ओटी आणि ओपी पासून बनणारे शब्द. बघा, ल अ ग लॉग, ह अ ट हॉट, प अ ट पॉट, ट अ प टॉप, ब अ स बॉक्स. यानंतर आता आपण यू या वॉवेलचा साऊंड अ असा होतो. एक्झाम्पल सन. सन या वर्डमध्ये 3 लेटर्स आहेत, एस, यू आणि एन. एस चा साऊंड आहे स, यू चा साऊंड आहे अ आणि एन चा साऊंड आहे न. स आणि अ एकत्र आला तर स तयार होतो आणि एन चा साऊंड न, सन. एस यू एन, सन. स अ न, सन. फॅमिली वर्ड आपण बघणार आहोत यू एन, यू पी आणि यू डी चा उपयोग करून. बघा, र अ न रन, क अ प कप, ब अ ट बट, ह अ ट हट, म अ ड मड. बघा मुलांना, साऊंडची ओळख झाली जे आपण आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक लेटरचे साऊंड बघितलेले आहेत. तर साऊंडची ओळख झाल्यानंतर मुलं अशा प्रकारे त्यांच्याकडून आपण वाचन करून घ्यायचं आहे, रीडिंग करून घ्यायचं आहे. त्यांना प्रत्येक साऊंड जो आहे तो सेपरेट वाचायला लावायचा आहे. त्यामुळे कुठलाही वर्ड जो आहे तो वर्ड व्यवस्थित ते वाचू शकतील. यानंतर बघा, काही सेंटेन्स रीडिंग आपण करणार आहोत. द हा साईड वर्ड आहे, टी म्हणजे द. ड अ ग डॉग इज ऑन द ल अ ग लॉग. द डॉग इज ऑन द लॉग. यानंतर अ ह अ ट हॉट, प अ ट पॉट, इज इन द ह अ ट हट. अ हॉट पॉट इज इन द हट. नेक्स्ट आहे र अ न रन. टू हा साईड वर्ड आहे, लक्षात ठेवायचा आहे टू. द स
न सन, रन टू द सन. बघा जे साईट वर्ड्स आहे त्यावर सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे त्यांची काही चिंता करायचं कारण नाही. साईट वर्ड्स म्हणजे असे वर्ड्स आहे ते नियम फॉलो करत नाहीत, ते त्याला अपवाद असतात. यानंतर आहे अ प कप इज ऑन द बॉक्स. अ कप इज ऑन द बॉक्स. महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहे. ओ वाचताना तोंड थोडे गोलाकार करून असा आवाज काढा आणि यूला यू न म्हणता शब्दाच्या सुरुवातीला किंवा मध्ये म्हणा. फॉर एक्झाम्पल बस, याला ब्यूस म्हणायचं नाही, बस म्हणायचं. आजचा गृहपाठ होमवर्क आहे. ओ आणि यू सुरांचे प्रत्येकी 10 शब्द शोधून लिहा. त्याचप्रमाणे मॉप आणि गन या शब्दांची फोड कमेंटमध्ये करा. आजचे सर्व शब्द आरशासमोर उभे राहून मोठ्याने वाचायला लावा. त्यामुळे मग आपल्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स येईल. त्यांच्याकडून हे शब्द वाचून घ्यायचे आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे सर्वांचं अभिनंदन. आज आपल्या सिरीजमधले 5 दिवस आपण पूर्ण केलेले आहेत. आता उद्या आपण या 5 दिवसांमध्ये आपण जे काही शिकलेले आहात त्यावर आपण एक रिव्हिजन टेस्ट घेणार आहोत. तर पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. कीप लर्निंग, कीप रीडिंग.